कधी असा अनुभव आलाय का की आपण आपल्याच घरात पाऊल ठेवतो आणि अचानक एक प्रकारचं टेन्शन किंवा हेवीनेस जाणवू लागतो? बाहेर असताना एकदम फ्रेश वाटतं, पण घरात आलं की विनाकारण खूप थकवा येतो किंवा चिडचिड होते. असं का होत असावं? आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. बऱ्याचदा आपण ह्या मानसिक तणावासाठी आपल्या ऑफिसच्या कामाला किंवा रोजच्या धावपळीला दोष देतो. पण असं असू शकतं का की ज्या 4 भिंतींमध्ये आपण राहतो ती घराची रचनाच या चिंतेचं सिक्रेट कारण आहे? आज आपण थोडा डिटेक्टिव्हसारखा विचार करूया. हा ताण फक्त आपल्या मनात नसून तो आपल्या घरातील फिजिकल लेआउटमध्ये लपलेला असू शकतो. घरात पाऊल ठेवताच मूड खराब होतो ही भावना खरंच अतिशय कॉमन आहे. याला स्पेशियल अँक्झायटी म्हणजेच जागेमुळे येणारा ताण असं म्हणतात. आणि याचे अनेक सायंटिफिक पुरावे आहेत. आपण ज्या वातावरणात राहतो ना, त्याचा आपल्या मनावर थेट परिणाम होत असतो. म्हणूनच आज आपण या गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत. भाग 1. चिंतेचं मूळ तुमचं घर. तर आपलं पर्यावरण आणि आपलं मानसिक आरोग्य यांचा संबंध समजून घेण्यासाठी एका प्राचीन भारतीय शास्त्राकडे वळावं लागेल. एक अतिशय रंजक कन्सेप्ट आहे वास्तुपुरुष मंडळ. वास्तुशास्त्रानुसार घराला फक्त 4 दिशा नसून त्याला 16 वेगवेगळ्या ऊर्जा क्षेत्रांमध्ये विभागलं जातं, जसं की ईशान्य, आग्नेय वगैरे. यातलं प्रत्येक क्षेत्र एका विशिष्ट ऊर्जेवर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत असं मानलं जातं. उदाहरणार्थ, ईशान्य दिशा ही शांतता आणि आध्यात्मिकतेची मानली जाते. भाग 2. वास्तू आणि 16 दिशांचे रहस्य. आता इथे 2 वेगवेगळे विचारप्रवाह आहेत. पारंपरिक समजुतीनुसार हा सर्व खेळ कॉस्मिक अलाइनमेंट किंवा ब्रह्मांडातील ऊर्जा ग्रिडचा आहे. एखादी दिशा ब्लॉक झाली की सकारात्मक ऊर्जा रोखली जाते. पण दुसरीकडे आधुनिक विचारवंत आणि खगोलशास्त्रज्ञ जसे की डॉक्टर जयंत नारळीकर यांचा असा युक्तिवाद आहे की वास्तुशास्त्र हे एक सुडो सायन्स आहे. त्यांच्या मते घराची मांडणी आणि कुटुंबातील शांती यांचा कोणताही तार्किक संबंध नाही. आपण इथे कोणतीही बाजू घेणार नाही आहोत, पण हे दोन्ही दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं आहे. भाग 3. यामागील वैज्ञानिक सत्य काय? या प्राचीन नियमांमागे आधुनिक विज्ञानाला काही अतिशय रंजक लॉजिक सापडलं आहे. बघा, आपली पृथ्वी स्वतःच्या अक्षावर 23.45 अंश कललेली आहे आणि ती सतत फिरत असते. यामुळे घरात योग्य सूर्यप्रकाश कसा येतो हे ठरतं. पूर्व आणि ईशान्य दिशेकडून येणारी सकाळची कोवळी किरणे आपल्याला व्हिटॅमिन डी देतात आणि आपला मूड एकदम बूस्ट करतात. म्हणूनच वास्तूमध्ये ईशान्य दिशा मोकळी ठेवण्यावर एवढा भर दिला जातो. आता झोपण्याच्या दिशेचं रहस्य सुद्धा विज्ञानाच्या साहाय्याने सोडवूया. पृथ्वीचं स्वतःचं एक मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच चुंबकीय क्षेत्र आहे. जेव्हा आपण उत्तरेकडे डोकं करून झोपतो तेव्हा ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला रिपेल करतं, म्हणजेच विरोध करतं. अगदी 2 चुंबक एकमेकांना दूर ढकलतात तसंच. यामुळे अस्वस्थ झोप लागते. याउलट दक्षिणेकडे डोकं केल्यास ते हे क्षेत्र अट्रॅक्ट करतं आणि आपल्याला शांत गाढ झोप लागते. भाग 4. घरातील वास्तुदोष कसे ओळखावे? आता थोडं प्रॅक्टिकल बघूया. चुकीच्या दिशेचा काय परिणाम होतो? समजा आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट दिशा, जी अग्नीची दिशा आहे, तिथे तुमची बेडरूम असेल तर त्या उष्ण ऊर्जेमुळे अस्वस्थता येते आणि वाद वाढू शकतात. ईशान्य ही शुद्धतेची दिशा आहे. तिथे टॉयलेट असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक ताण येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, घराचा मध्यभाग, ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात, तिथे जर खूप अडगड असेल तर माणसाला सतत थकवा जाणवतो किंवा आपण एकाच जागी अडकल्यासारखं फील होतं. भाग 5. बिना तोडफोड साधे आणि सोपे उपाय. हे सगळं ऐकून जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर रिलॅक्स. हे दोष दूर करण्यासाठी घराची भिंती वगैरे पाडण्याची अजिबात गरज नाही. काही अतिशय सोपे झिरो डेमोलिशन उपाय आहेत. ज्या भागात दोष आहे तिथे एका बाउलमध्ये समुद्री मीठ म्हणजे सी सॉल्ट ठेवा. हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. फक्त ते दर आठवड्याला बदलणं गरजेचं आहे. बॅलन्ससाठी तुम्ही वास्तू पिरामिड्स वापरू शकता. आरशांचा वापर अतिशय विचारपूर्वक करा आणि घरात जेड किंवा तुळशीसारखी रोपे नक्की लावा, ज्यामुळे एकदम फ्रेश ऑक्सिजन आणि शांतता मिळेल. चला, आता एक रॅपिड फायर 5 मिनिटांची चेकलिस्ट पाहूया जी आपण आजच करू शकतो. 1. घराचा मध्यभाग शक्य तितका प्रकाशमान आणि मोकळा करा. 2. घरातील सर्वात जड फर्निचर नैऋत्य दिशेला म्हणजेच साऊथवेस्टला हलवा. यामुळे घरात स्थिरता येते. 3. सी सॉल्टचे बाउल ठेवा आणि दर आठवड्याला बदला. 4. ईशान्य कोपरा एकदम स्वच्छ आणि अडगळमुक्त ठेवा. आणि 5. सकाळचा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात येऊ द्या. हे एवढं जरी केलं तरी घरातील प्राणिक ऊर्जेचा प्रवाह सुरळीत होईल. तर घर आणि आपली मानसिकता यांचा किती जवळचा संबंध आहे हे आज आपण या एक्सप्लेनरमधून पाहिलं.
याला वास्तुशास्त्र म्हणा किंवा आर्किटेक्चरल सायन्स, पण स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश आणि मोकळी जागा यामुळे आपलं मानसिक आरोग्य नक्कीच सुधारतं. मग असा कोणता एक छोटासा बदल आहे जो घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी तुम्ही आजच करणार आहात? विचार करा आणि तो बदल नक्की करून पहा.